होतंय आता शिवाचं. मी तर हे तुम्हाला आधीपासूनच सांगत होते. कीर्ती, काय चाललंय हिचं? हा, व्हायरल होतोय हा व्हिडिओ. काय शोधते ही? कळतच नाही शिवा इथे पोहोचली कशी आहे आणि काय करते ती. आशुशी खोटं बोलून गेलीये, सरळ सरळ दिसतं. ताई अगं शिवाचं हे वागणं बरोबर नाहीये ग. तू काल तिला इतकं बोललीस पण तरीही तिला हवंय तेच ती करते. आणि मुळात आपलं इतकं नुकसान झालंय आणि म्हणून तिला हे सगळे उपद्व्याप कशाला हवे आहेत. बरं, आणि तो व्हिडिओ व्हायरल होते ती गोष्ट वेगळी. म्हणजे पसरतोय का? हो. अगं बाई, आता आपल्या चांगल्या पोरीबद्दल उगाच लोक काय बाई बोलतील. शिवानं उगाच सगळ्यांचा विचार करते. शांताबाई सगळ्यांचा नाही हा. शिवा फक्त स्वतःचा विचार करते. ताई काय गरज होती हे सगळं करायची? नाहीतर काय, जसं काही दुःख फक्त हिला एकटीलाच झालं. त्रास सगळ्यांनाच होतोय ना. बरं, संपदाचा थोडा पण विचार करत नाहीये. कीर्ती, यापुढे मी तिचं अजिबात ऐकणार नाही. हे बघ सीता, ती आली की आपण तिची बोलू, समजून घेऊ, असं काहीही होणार नाही. आता यापुढे शिवा घराबाहेर पाऊल ठेवणार नाही. बस झालं, तेवढं खूप झालं. या आले, या या. आई हे बघ तू. आशू, तू पण तिकडे होतास? नाही, मी नव्हतो गेलो, शिवा होती. एक शब्द बोलणार नाहीस तू आता. गप्प बस. हे काय आहे शिवा? हा, काय चाललंय हे? अगं अख्खं जग बघतंय, वेडी म्हणते तुला. मी ते रॉकीचा फोन शोधायला गेले होते. काय? भाऊ अहो, रॉकीचा फोन सापडत नाही. त्या फोन मध्ये काहीतरी पुरावा असू शकतो म्हणून शिवा गेली होती तिथे फोन शोधायला. आणि मग तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेलात? नाही भाऊ, गेलो होतो पण पोलीस सरळ सरळ तोंडावर नाही म्हणते. बघ, आशू आणि शिवा आत्ताच घरात गेलेत. त्यांच्या मागोमाग गेलो असतो तर मला विचारलं असतं कुठे गेला होतास म्हणून. ते विचारायला नको म्हणून थोडा वेळ टाइमपास करूया म्हटलं, इथे येऊन थांबलो. ठीक आहे, पण असं रेलून बसून नाही चालणार आहे. आपल्याला ना असं काहीतरी करावं लागणार आहे सुहास, की तो आशू त्या शिवाच्या बाजूने उभा राहता कामा नये. आई हे बघ, आपला आत्ताचा प्लॅन अगदीच फेल गेलाय असं नाही म्हणता येणार. कसं काय? हे बघ, शिवाच्या वागण्यावरती घरातल्यांचा विश्वास बसलाय. नाही म्हणजे तिने अजून रॉकीचं मरण मान्य केलेलं नाही आणि म्हणून ती असं वागते असंच वाटतंय सगळ्यांना. पण त्याचं काय सांग. हे बघ, रॉकीच्या जाण्याचा धक्का बसल्यामुळे शिवा हा सगळा ड्रामा करते असंच वाटतं ना घरातल्यांना. मग आपण त्याला आणखीन खत पाणी घालूया ना, तिला आणखीन वेडं ठरवूया. अगं तुला माहितीये का, सोशल मीडियावरती लोक आता तसं बोलायलाही लागलेत. म्हणजे शिवा वेडी झालीच आहे आणि आणखीन वेडी होत चालली असं सगळ्यांच्या मनावर बिंबवायचं. आणि त्याचा आघात आपला दुसरा पोपट आशूवर तर आपसूक होणारच आहे की नाही. मला डोकं नाही, कधीतरीच चालतं पण आहे. तू बरं तर ठीक आहे, आत्ता पुढे काय करायचंय सांग. ते मी करते, तुझी आई समर्थ आहे ते काय करण्यासाठी. हां, काहीतरी सुचलंय मला, थांब जरा. ठीक आहे. आशू सॉरी, अरे मला खरंच माहित नव्हतं असं काय होईल. म्हणूनच मी तुला डोकं फोडून सांगत होतो की ऐक माझं, पण नाही. हे बघ, मी तुझ्यावर चिडलो नाहीये, फक्त मला शॉक बसलाय. तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की तू 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 माझं ऐकशील, तू काही करणार नाहीस असं. आशू हो बरोबर आहे, पण माझा नाही आहे पोलिसांवर विश्वास. मला नाही वाटत ते सगळं करतील म्हणून.
आणि तुला पण माहिती आहे की असं काही चुकीचं घडत असेल तर मी शांत नाही बसू शकत. म्हणून मी हे बघ शिवा, तुझ्या जीवाला धोका आहे हे लक्षात येते तुला? आणि त्यात घरची परिस्थिती बघ ना, घरच्यांना किती टेन्शन आलं होतं. आईला बघ, आईला किती टेन्शन आलं होतं, तिला किती त्रास झाला, आणि तरी तू असं वागलीस. सॉरी आशू, मला माहिती आहे माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झालाय, पण हे बघ हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. प्लीज समजून घे ना आशू, प्लीज. हे बघ माझं ऐक, मला माहिती आहे तुझ्या मनात आता काय चाललं, पण तू अगं घरच्या परिस्थितीचाही विचार कर ना जरा. मला मान्य आहे तुला शंका आहे आणि आपण शोधून काढू सत्य, पण तुझ्या मार्गाने नाही. आपल्याला वेगळा मार्ग अवलंबायला. ठीक आहे. आणि बघ, तुला जे काही वाटेल ते मला येऊन सांग, माझ्याशी बोल, आपण करू काहीतरी. तुला काही झालं तर मी काय करणार, माझं काय होईल याचा विचार कर ना. सॉरी आशू, मी परत असं काही नाही करणार आणि तुला न सांगता कुठेही जाणार नाही. ओके, सगळं नीट होईल, डोंट वरी. आशू, मला सीताईंची माफी मागायची. अरे तू काळजी करू नकोस, ती माफ करेल तुला. काय माहिती आता त्या बोलतील का नाही हेच मला कळत नाही. बोलेल ग, असं कधी झालंय का? वेडी, उगाचच विचार करते.